भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर जी आपल्यासोबत आहेत। प्रवीण जी, एबीपी माझा तर्फे आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आपण या नवीन वर्षी काय संकल्पना केली आहे? नवीन वर्षामध्ये हे महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं, गरिबाच्या कल्याणासाठी ज्या महाराष्ट्रातील जनतेनं विश्वासानं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आणलंय, त्या सरकारच्या माध्यमातून काम व्हावं अशा प्रकारचा विश्वास आणि संकल्पना या नवीन वर्षाच्या निमित्तानं करू इच्छितो। कारण महाराष्ट्र हे देशातलं सर्वात प्रगत राज्य आहे आणि त्याच्यामुळे देशामध्ये महाराष्ट्र आणखी ताकदीनं प्रथम क्रमांकावर राहावं, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि महाराष्ट्रातलं सामाजिक संतुलनसुद्धा या ठिकाणी सौहार्दाच्या वातावरणात राहावं अशीच संकल्पना आणि अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं करतो। मुंबई शहर हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचं मुकुटमणी आहे आणि त्यामुळे मुंबई आमचं सुरक्षित, चांगलं विकसित, स्वच्छ आणि सुंदर राहावं अशाही प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा आम्ही करतो आणि निश्चितच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते होईल असाही विश्वास व्यक्त करतो। प्रवीणजी, ज्या प्रकारे आता आपण मुंबईचा उल्लेख केला, याच वर्षी मुंबई महानगरपालिका लागण्याची दाट शक्यता आहे, तर याकडे आपण कसं बघता? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे मुंबई आमच्यासाठीच महत्त्वाची नाही तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आणि जे स्वप्न देवेंद्रजींनी, शिंदेसाहेबांनी या मुंबईला दाखवलं आहे, कारण आपण बघाल मुंबई आज कोस्टल रोड होतं आहे, मेट्रो होते, सर्वार्थानं बदलताना दिसते। अनेक इन्फ्रामॅन म्हणून देवेंद्रजीचं योगदान यामध्ये मोठं आहे आणि मुंबईकरांच्या सुदैवानं आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे ते पूर्णपणे मुंबईवर लक्ष ठेवून आहेत। या मुंबईला येणाऱ्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी उत्तम शहर म्हणून देशात त्या ठिकाणी ते करून दाखवतील, हा आम्हाला नवीन वर्षात पूर्ण विश्वास आहे। प्रवीणजी, पण यावेळी महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच मुंबई महानगरपालिकेवर असणार? निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल, आमच्या महायुतीचा महापौर असेल। आपण पाहिलं असेल आता बीडची घटना ही अत्यंत महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने। तर काल वाल्मिक कराड हे स्वतः CIDकडे सरेंडर झाले, पण त्यानंतर विरोधक हे गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतायत की महाराष्ट्र पोलीस यांचं हे मोठं फेल्युअर आहे। आपण याकडे कसं बघता? मला वाटतं विरोधक या विषयाचं राजकारण करू पाहत आहेत। देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्टपणे विधिमंडळाच्या सभागृहात या ठिकाणी सांगितलं, कोणाची गय करणार नाही, कठोर कारवाई करणार आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू होती। आणि ज्या वेळेला कारवाई सुरू असताना आता मुसके आवळण्याची आवश्यकता आहे, कारण आज आरोपी फरार होत आहेत, दिरंगाई होते, म्हणून त्यांनी मुसके आवळायला सुरुवात केली, प्रॉपर्टी सीज केल्या, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं, पत्नीला ताब्यात घेतलं आणि दबावामुळे त्यांना त्या ठिकाणी नाइलाजानं शरणागती पत्करावी त्या ठिकाणी लागलेली आहे। आता मला वाटतं निवडणुकीपूर्वी पण देवेंद्रजींवर असेच आरोप होते आणि आता राज्यातल्या जनतेनं त्यांना जनाधार दिल्यानंतर राज्याचं नेतृत्व ते करत असताना सुद्धा त्यांच्याविषयीचा आकस आणि पोटशूळ काही लोकांचा त्या ठिकाणी अजून क्षमलेला नाही आणि त्याच्यामुळं राजकीय अभिनिवेशातनं देवेंद्रजींना टार्गेट करणं ही त्यांची भूमिका आहे, ती आजही चालू आहे। त्याची देवेंद्रजींना पर्वा नाही। ते म्हणतात मला राजकारणाशी देणं घेणं नाही आहे, जे कोणाला करायचं आहे त्यांना लखलाभ हो, मी या राज्यात गुंडगिरी चालू देणार नाही, त्याकरता वाटेल ते करेन, कोणी असो, ही त्यांची भूमिका आहे। यावरून ते राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणाशी कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत। आता विरोधकांना दिसतेच पिवळं जग, त्याला आम्ही काय करणार?
प्रवीणजी, आपल्याला असं वाटतंय बीडमध्ये कुठेतरी जातीचं राजकारण हे करण्यात येत आहे विरोधकांकडून? नाही, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सामाजिक जातीचं राजकारण त्या ठिकाणी होता कामा नये. जातीय तेढ, त्यातून अशांतता निर्माण होते. परंतु एक गोष्ट खरी आहे की कोण जर गुंडगिरी करणार असेल, दादागिरी, दहशतीच्या जीवावर त्या ठिकाणी हत्या होणार असतील, तर त्या ठिकाणी मग समाज किंवा जनता त्या ठिकाणी उसळून बाहेर येते. आणि तेच आज नेमकं त्या ठिकाणी झालंय. परंतु या घटनेच्या मागे राहून कुणी त्या ठिकाणी राजकारण कसलंही करू नये अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राला शांतता हवी, कारण महाराष्ट्र राज्याला देवेंद्रजींना प्रगतीकडे न्यायचं आहे, पुढं न्यायचं आहे. आणि त्याकरिता मला वाटतं राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सगळ्यांच्या मदतीची अपेक्षा आहे. आता SIT स्थापन केले, त्यामुळे या संपूर्ण प्रकरण जे आहे याच्या तपासाला आता वेग येईल. निश्चितच तपास आता गती घेतोय, कारण आपण बघाल की दिवसेगणिक तपास त्या ठिकाणी अत्यंत गतीनं पुढं जातोय. आता SITच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पूर्ण अधिकार असतात. आणखी गतीनं तपास होईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई आपल्याला झालेली दिसेल. आणि अजून एक प्रवीणजी, एक उद्धव ठाकरे गटातील कोकण या पट्ट्यातील एक मोठा नेता हा भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे, ते म्हणजे राजन साळवी. याबद्दल आपल्याला काही माहीत आहे का? तर मला वाटतं राजन साळवी एक शिवसेनेतले चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चितच आहेत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला सामाजिक जाणीवेतला तो शिवसैनिक आहे. परंतु ज्या वेळेला उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, मराठी हिताचा विचार त्या ठिकाणी सोडला, तिथपासून शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती, ज्याचा परिणाम होत त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी जे केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. आणि आता उरलेले उभाट्यातील लोकही अस्वस्थ आहेत, कारण नेत्यांनी ताकद द्यायची असते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी निवडणुकीतना कार्यकर्त्यांना बळ दिलं, उमेदवारांना त्या ठिकाणी बळ दिलं, आणि निवडणुकीत हरल्यानंतर सुद्धा पाठीवर त्या ठिकाणी हात फिरवून त्यांना उभारी देण्याची आवश्यकता होती. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे हा कार्यकर्ता त्या ठिकाणी हतबल झालाय आणि त्यामुळे तो पर्याय शोधतोय. कारण बाळासाहेब असताना जर एखादा उमेदवार हरला, ताकद तर निवडणुकीला द्यायचीच, परंतु हरला तर त्याला गोंजारून पुन्हा त्या ठिकाणी बळ द्यायचे, कामाला लावायचे. ते होताना दिसत नाही. मग अशा वेळेला जर सामाजिक कार्य करायचं असेल, लोकांसाठी काही विकास करायचा असेल, तर चांगले कार्यकर्ते पर्याय शोधत असतात. आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी हा काम करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय, क्षमतावान कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी एक चांगलं प्लॅटफॉर्म या पक्षाचं असू शकतं. आणि मग जर राजन साळवींचा अशा प्रकारचा भाजपमध्ये येण्याचा विचार असेल, तर चांगल्या कार्यकर्त्यांचं भाजप नेहमीच स्वागत त्या ठिकाणी करत आलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या सामाजिक गुणांना त्या ठिकाणी वाव निश्चितच दिला जातो. आज आपण पाहिलं असेल तर अजित पवार यांच्या मातोश्री हे पंढरपूरला जाऊन विठ्ठल याचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांचं एक असं वक्तव्य होतं की शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी मी मागणी केली. नाही, मला वाटतं शेवटी त्यांचं कुटुंब आहे. आणि कुठल्या आईला वाटतं की आपली 2 मुलं विखुरलेली असावीत, आपलं कुटुंब अस्ताव्यस्त असावं. आणि कुठल्याही माऊलीची तीच भूमिका असते. घरातल्या प्रमुख कर्त्या पुरुषाची किंवा माऊलीची अशीच भावना त्या ठिकाणी असते. आणि त्या अर्थानं ते त्या ठिकाणी सारं कुटुंब एक व्हावं हे जर बोलले असेल, तर कुटुंब वत्सल आपला देश आहे, आपली संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळं त्या भावनेतनं त्यांचं वक्तव्य आले असेल. शेवटी त्यांचा कौटुंबिक विषय आहे, पण कुठलेही कुटुंब एकत्र होत असेल तर कोणाला दुःख व्हायचं काही कारण नाही. हेच होते आपल्याबरोबर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, ज्यांनी रोखठोकपणे प्रत्येक प्रश्नावरती आपली भूमिका मांडली. कॅमेरामन विनय सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.